साखळी फाट्यापासून ती साखळी गावापर्यंतच्या रस्त्यावर पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. शेतातील वाहून येणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर डबके, चिखल आणि घसरडी परिस्थिती निर्माण होत होती. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार निधीतून सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटार बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र या गटार बांधकामावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुरू असलेल्या गटारी या अत्यंत लहान आकाराच्या बांधल्या जात असून त्या मुख्य रस्त्यासाठी नसून जणू काही गल्लीतील पाण्यासाठी असाव्यात अशा पद्धतीच्या गटारी आहेत. पावसाळ्यात त्या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. काही वेळा पूरदृश्य स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत या छोट्या गटारी पाण्याचा निचरा करू शकतील का, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे गटार बांधकाम झाल्यानंतर त्यावर आवश्यक त्या प्रमाणात पाणी मारून क्युरिंग केले जात नसल्याचा आरोप होत आहे. फक्त बांधकाम करून सोडून दिले जात असल्याचे चित्र दिसत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त होत आहे. नियमानुसार कॉन्क्रीट व सिमेंट बांधकामावर ठराविक दिवस पाणी मारणे आवश्यक असताना ते होत नसल्याने गटारी टिकणार कशा, अशा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहे. आज काम पूर्ण दाखवले जाईल, उद्या गटार कोसळले तर जबाबदार कोण, असा रोखठोक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे काम असा प्रकार सुरू असल्याचा आरोपही होत आहे. पावसाळा अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपला आहे. जर आताच निकृष्ट आणि अपुरे बांधकाम होत असेल तर पुन्हा रस्त्यावर पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तातडीने कामाची पाहणी करून गटारींचे आकार, मजबूती आणि दर्जा तपासावा, तसेच ठेकेदारावर कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी साखळी व परिसरातील नागरिकांकडून होत आहे. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता नेमके काय पाहत आहेत? सुरू असलेल्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? सार्वजनिक अभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची गुणवत्ता तपासली आहे का? असे तीव्र प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने खुलासा करावा, अशी मागणी पुढे येत आहे. यावल प्रतिनिधी मिलिंद जंजाळे सोबत मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव.